भीम जयंती 3 दिवसावर आली, त्यामुळं म्हणलं चला थोडीशी शॉपिंग पण करावं. काय आले आपल्या परळीमध्ये नवीन जुनं कनेक्शन ते पण बघावं. तर हॅलो गाईज, जय भीम सर्वांना. मी तुमची परळीची आयशू. स्वागत आहे तुमचं माझ्या अनदर ब्लॉगमध्ये. बाकीची सगळी तर शॉपिंग झाली आहे, पण ड्रेसिंगच्या बाबतीत एवढं कन्फ्युजन आहे ना पब्लिक, काय सांगू तुम्हाला. आता मला वाटतंय कोणती पण ड्रेसिंग असावं, पण व्यवस्थित आपल्याला नाचता आलं पाहिजे, हे मेन महत्त्वाचं आहे. त्यामुळंच आज मी घराबाहेर पडले होते आणि हे बघा लहान लेकराचं कनेक्शन किती छान आलंय ना इकडं. मोठ्यांपेक्षा तर लहान लेकराची ड्रेसिंग खूप छान वाटत होती मला तर. आता मोंड्यामध्ये गेल्याच्या नंतर 2-3 शॉपवर व्हिजिट केलं, पण तिकडं असं ऐकण्यात आलं की 2 ते 3 दिवसानंतर न्यू कनेक्शन येईल. आणि हो, जे आज मला मोंड्यामध्ये माझी इन्स्टा फॅमिली सगळे भेटले, त्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला. असंच प्रेम राहू द्या. ही बघा ब्लू साडी किती झगमग दिसत होती ना, नाईटला तर कसली भारी दिसल ही. काय सांगा, आम्हाला कुठं साडी घ्यायची होती, त्याच्यामुळं चला आम्ही गेलो पुढच्या शॉपला व्हिजिट करायला. पुढच्या शॉपला गेल्याच्या नंतर आम्हाला तर तिकडं जे मॉर्निंगचे कपडे असतात आपले पांढरे वस्त्र ते तर भेटले होते, पण नाईटच्या कपड्याचं खूप कन्फ्युजन होतं भाई साहेब. काय घेऊ आणि काय नाही असंच झालंय आता तर. तसं तर सकाळच्या ड्रेसचं तर नियोजन झालं होतं, आता बाकी होतं ते म्हणजे रात्रीच्या ड्रेसचं नियोजन. ते नियोजन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच पब्लिक. चला तर मग लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्यायला विसरू नका बरं का. हा ब्लॉग तुम्ही कोणत्या गावातून पाहताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आजच्यासाठी एवढंच होतं, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. सो बाय.